आज मेहरबान मुंबई उच्च न्यायालय येथे गणपती विसर्जन आणि POP बॅनबद्दलचं मॅटरची सुनावणी होती, महत्त्वाची सुनावणी होती. आणि सुनावणीला प्रकरण आले असता महाराष्ट्र शासनाचे महाधिवक्ता यांनी कोर्टास कळवले की माननीय मुख्यमंत्री तसेच सर्व विभागाचे संबंधित विभागांचे अधिकारी यांची एक महत्त्वाची बैठक झाली, परंतु पॉलिसी विसर्जनाबद्दल अजून पूर्ण झालेली नाही आहे आणि त्यासाठी अवधी घेण्यात यावा. त्या अनुषंगाने त्यांनी वेळेची मागणी केली आणि मेहरबान उच्च न्यायालय यांनी त्यांना 21 तारखेपर्यंत मुदत दिली आहे आणि पुढील सुनावणी ही 23 तारखेला ठेवलेली आहे. तर आता मूर्तिकार म्हणून तुमचं पुढचं पाऊल काय असेल? माननीय उच्च न्यायालयाने मागच्या तारखेला मूर्ती बनवण्यासाठी आणि विक्रीसाठी आपल्याला परमिशन दिलेली आहे. त्यानुसार सर्व मूर्तिकारांचं, महाराष्ट्रातील सर्व मूर्तिकारांचं काम चालू झालेलं आहे आणि गणेशोत्सव हा जोमाने पार पडणार आहे. त्याबद्दल काही शंका नाही, दुमत नाही. महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला जी साथ दिली आहे त्या अनुषंगाने आमची सगळ्यांची कामं चालू आहेत. माननीय आशिष शेलारजी, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या सगळ्यांच्या साथीने सगळ्यांचं काम व्यवस्थित चालू आहे, कुठेही अडथळा नाही. आणि आज जी तारीख होती त्या तारखेला सुद्धा राज्य सरकारने एक वेळ मागून घेतलेला आहे उच्च न्यायालयाकडनं, कारण ज्या विसर्जनाच्या बाबतीच्या SOPs तयार करायच्या आहे त्यांचं काम थोडंसं अजून प्रगतीपथावर आहे, तर त्याच्यासाठी थोडासा वेळ मागून घेतलेला आहे. ते 20 ते 21 तारखेपर्यंत हा सगळा अहवाल कोर्टात सादर करायचा आहे आणि त्याच्यानंतर माननीय कोर्ट आपल्याला पुढील आदेश देतीलच आणि तोही रिझल्ट आपल्याच बाजूने लागेल याची पूर्ण खात्री आम्हाला आहे आणि त्याच अनुषंगाने आमचं सगळ्या मूर्तिकारांचं काम चालू आहे. आता कोर्टमध्ये आज एक्झॅक्टली काय झालं, काय युक्तिवाद लढले आज? आज युक्तिवाद असा होता की 9 जूनच्या दिवशी कोर्टाने 30 तारखेला राज्य सरकारने विसर्जनाचा अहवाल तयार करून कोर्टामध्ये सादर करायला सांगितला होता आणि त्या अनुषंगाने आज राज्याचे ॲडव्होकेट जनरल हे कोर्टामध्ये हजर होते आणि विसर्जनाची पॉलिसी ही जी काही सरकारला ठरवायची आहे ती येणाऱ्या 21 दिवसामध्ये राज्य सरकारने ती पॉलिसी कोर्टामध्ये सादर करावी. ह्या अनुषंगाने कोर्टाने राज्य सरकारला 21 दिवसाचा अवधी दिला आहे आणि ज्या पद्धतीने सरकारने किंवा कोर्टाने मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी सांगण्यात आलं आहे, तर सरकारला ह्या गोष्टीचं गांभीर्य आहे की ज्या मूर्त्या घडवल्या जाणार आहेत यांचं विसर्जनही तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांना याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आहे. त्यामुळे येणाऱ्या 21 तारखेला म्हणजे 23 जुलै रोजी जो अहवाल सरकारला सादर करायचा आहे तो नक्कीच गणेशोत्सव मंडळांच्या आणि मूर्तिकारांच्या बाजूने असेल आणि पारंपरिक पद्धतीने जसं विसर्जन होतं तसंच विसर्जन ही आशा आम्ही व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.